सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची सांगता जल्लोषात करण्यात आली आहे। मूर्तिजापूर येथील जुनी वस्तीतील वैभवशाली परंपरा असणाऱ्या हजारी मठ गणेशोत्सवाची मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने सांगता करण्यात आली। मंगळवारपासून सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात करण्यात आली। गुलालाची उधळण, भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव मूर्तिजापुरातील प्रत्येक चौकात बाप्पावर केला जात असल्याचे पाहायला मिळाले। ढोल ताशांच्या गजरात तरुणाई पारंपरिक वेशात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसत होती। तर चंद्रशेखर आझाद आखाडा गणेश उत्सव मंडळात राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत असलेल्या निषेधार्थ फलकाचे प्रदर्शन करण्यात आले। मस्जिद जवळ मिरवणूक पोहोचताच त्या ठिकाणी आरती देखील करण्यात आली। यावेळी जुनी वस्तीतील मस्जिद समोरून बाप्पाची मिरवणूक जात असताना उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, नायब तहसीलदार उमेश बनसोड, रवींद्र राऊत, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव, मुख्य अधिकारी एस टाले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देण्यासाठी मूर्तिजापूरकरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत होते। अशातच लाडक्या आणि मानाच्या हजारी मठ गणपतीचे विसर्जन करण्यात आले। सायंकाळी 4:34 हजारी मठ गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। यावेळी गणेश भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले। जागर जनस्थान करता कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला।